प्रारंभ होते सिकंदर शेख विरुद्ध हबीब इसारी. दोन चप्पल चित्ते. तो हे बक्षीस आहे त्यांच्या खुराकात भर टाकणार आहे. कारण तूप झाले 750 रुपये किलो. बदाम मामरा खायचं म्हणलं तर 2500 रुपये किलो आहे. देशी कोंबडीचं अंड कोण 10 रुपयाच्या आत देत नाही. बागल आलेला कोंबडा 1000च्या आत मिळत नाही. नजरेला नजर भिडली. आलाय 20,000 किलोमीटरवरनं हबीब. सिकंदर देशात कोणाला ऐकत नाही म्हणतोय. माना कि तू शेर है अपने जंगल का, हम भी ऐसे शिकारे है, तुम्हारे जंगल में आके तुम्ही ठोक देंगे. सिकंदर म्हणतोय कुठं चालाय लवाराजा गणीला दाब नाही कायला. मी सिकंदर आहे. मैं सिकंदर हो. देशातल्या जस्सा पट्टीला पाडलंय, प्रितपाल फगोड्याला पाडलंय, भूपेंद्र आजनाळाला पाडलंय. मी भारतात कोणाला सोडलं नाही. तू इराण आलाय होय. बघतोच आता म्हणतोय सिकंदर. लावतो एक चाक तर पुऱ्या देशाला माहिती आहे. लपेट संपूर्ण देशाला माहिती आहे. निकाल. ओ बच गयो. बाल बाल बच गयो. आला ताबा सिकंदर शेख कडे. स्टेडियम वरती बसलेले जरा मागे दिसेना झालं. प्लीज बसून घ्या. बसून घ्या. बसून घ्या. लकलकोट गॅलरी रिकाम्या. स्टेडियम वरती बसलेले जपून बसा. कुस्ती हलाय लागली की तुम्ही हलाल आणि वर्ण पडाल. जपून बसा. आपल्या रक्तात कुस्ती आहे. तुमच्या घरात पूर्वज कुणीतरी पैलवान आहेत म्हणूनच तुम्ही 5 वाजल्यापासून इथं बसलाय. रक्तामध्ये कुस्ती असल्याशिवाय इथं कोण बसू शकत नाही. आज इथं बघितलेली कुस्ती कबनूर मध्ये सिकंदरची आणि हबीबची. अनेक पालक आहेत. त्यांनी घरी गेल्यानंतर निश्चय करा. हा कार्यक्रम मनोरंजनासाठी ठेवलेला आहे. आपल्या घरात एक पैलवान तयार करा. जरा पैलवानची हवा काय असते ते सिकंदर शेख कडे बघा. सिकंदर शेखला जीवनामध्ये आता कसल्याच पेन्सिलची गरज नाही. कोणत्या नोकरीची गरज नाही. हे जीवन सिकंदरचं सफल झालेलं आहे. ओरडू नका. अपशब्द कुणी वापरू नका. आपलेच दोन्ही पैलवान आहेत. या विश्वाचे आहेत. जरी इराणवरून पैलवान हबीब आला असला तरी सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना कसलाही मानसिक त्रास होता कामा नये. सिकंदरनं स्वारी घातलेली आहे. गुडघ्याच्या फार मोठ्या इंजुरीतून हा गरीबाचा पोरगा कुस्ती क्षेत्रामध्ये अजून सिकंदर शेख 7 वर्षे कुस्ती खेळणार आहे. सांगितलेलं आहे. जे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960 ला. आज कर्जतला एक महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन आहे आणि त्या अगोदर अहिल्यानगरला 2 महाराष्ट्र केसरीचे अधिवेशन 2 गटामार्फत संपन्न होत आहेत. 1961 ला महाराष्ट्र केसरीचं पहिलं अधिवेशन भरलं. तिथून पासून आज तागाय जवळजवळ 48-49 महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. त्यामध्ये जो ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल त्याला महाराष्ट्र सरकारनं आदेश काढलेला आहे की त्याला डीवायएसपी करणार. सिकंदर शेख हा MA BEd आहे. पोस्ट ग्रॅज्युएट आहे. त्यामुळे भविष्यामध्ये सिकंदरच्या खांद्यावरती स्टार असतील. सिकंदर शेख डीवायएसपी होण्याचं त्याचं स्वप्न आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. इंडियन आर्मी मध्ये सुभेदार म्हणून त्यानं आपल्या जीवनाचा मार्ग सुखकर करून घेतलेला आहे. आज कबनूरच्या मैदानामध्ये देश विरुद्ध विदेश असा मुकाबला आहे. भारत विरुद्ध इराण. स्वारी घातलेली. स्वारी घातल्यानंतर खालच्या पैलवानला त्रास किती होतो जे इथं पैलवान बसले त्यांनाच माहिती आहे. वरचा दम वर, खालचा दम खाली होतो. जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे, पाण्यात मासा झोप घेतो कैसा. सोपं नाही. इथं काय कोल्ड्रिंकच्या दुकानावर जायचं आणि द्या स्टिंग म्हणा जाय काय. सोपं नाही. माझी गोळी कडू आहे. आमदार साहेब, ही तरुण पिढी यांना उद्देशून बोलतो. ह्या तरुणाला वाटलं पाहिजे की
उद्या घरात जाताना एक 700 रुपये किलोचं बदाम घेऊन जावं, अक्रोड खावावं, सफरचंद खावावं, चक्कू खावी, मोसंबी खावी. 5-10 वर्ष आयुष्य वाढतंय हो. शबाश. अण्णाला म्हणतील शेवट त्या मदनेसरला बोलवू नका पुढच्या वर्षी, लय ते आगाव बोलतात. सलग दुसऱ्या वर्षी या कबनूर गावानं मला प्रेम दिलेला आहे. शबाश आणि शबाश. ओ ओ सिंगल इन्स आणि त्यातून ही पंचाचा निर्णय. आणि सिकंदर शेख तसा नम्र आहे. अशोक अण्णांनी हात वर केलेला आहे. बरोबर. अण्णाच्या मनाला हा विजय मान्य आहे, पण प्रेक्षकांच्या. थांबा एक मिनिट माळी सर. जनता की अदालत तो अंदर सिकंदर को बोल रही है. सिकंदर थोडस साइडला गेलेले, ते वीर आहे, पळून जाणारा नव्हे. ही मातातली कुस्ती आहे, पण लोकांची अशी मनामध्ये भावना झाली अण्णा की जमिनीवर पाठ टेकणं आणि छाताडावर बसणं एवढं करा म्हणतात लोक. पश्चिम महाराष्ट्रातली कुस्ती कशी आहे, पोकळ किस्सा मारून फ्रीज होणं. पश्चिम महाराष्ट्रातली कुस्ती एक चाक टाकताना फ्रीज होणं. हा, हे जादूगरची बी बालाची बी कुस्ती झालेली होती. आपण भारतात आहे, महाराष्ट्रात आहे, भारताच्या बाहेर नाही, इराणला नाही आपण, किंवा बाहेर देशात नाही. काय इथं मी काय कुस्ती तुम्ही नाही म्हणता, मी खेळायला तयार आहे, त्याचा विषय नाही. तर फक्त इथं विषय काय आहे, आपण भारतात राहत आहे, भारताच्या मातीत राहत आहे, हे असे गद्दारी करू नका. इथं तुम्ही मजा बघण्यासाठी नाही आलेला. एक ही परंपरा चालत आलेली, ही शाहू महाराजांच्या काळापासून चालत आलेली आहे. छत्रपती शाहू महाराजांनी कुस्ती खेळली या मातीत, आणि आपणही खेळतोय. आपल्याला मजा बघण्यासाठी कुस्ती नसते. परत खेळतो मी तुमच्यासाठी फक्त. सिकंदरसाठी टाळ्या होऊ द्या, टाळ्या. मला नुसती भावनिक साथ देऊ नका तुम्ही. मी भारतातला आहे, हे बघा, मी विजय झालोय. मगाशी पासून ही दुसरी तक्रार आहे. बरोबर. हे तुम्ही जे कुस्ती बघता ती मॅट वर झाली आहे. मातीतल्या कुस्तीला असे निकाल द्यायला लागतात. सगळे जुने पैलवान आहेत तिथं, परंतु सिकंदर दिलदार पैलवान असल्यामुळं तो पुन्हा तुमच्या इच्छा खातर, परंतु मातीतल्या कुस्तीला असा निकाल असतोय. पुजारी पैलवान त्या इराणच्या पैलवानला सुद्धा सांगून आणावा, ती भावना माणसाच्या मनामध्ये तयार करतात, पब्लिकलाच माहित नाही होते. आणि त्यामुळं तुम्ही त्यांना सुद्धा गाईड म्हणून जे त्यांचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या बोलीभाषेत सांगत जावा की ही कुस्ती पश्चिम महाराष्ट्रातली आणि भारतातली कशी असते. सिकंदरनं प्रामाणिकपणे सांगितलं, लक्षात घ्या, घरच्याचं कौतुक करा, पण सत्य आहे. सत्य असताना तुम्ही का घरच्याचं कौतुक करत नाही, म्हणून म्हणतो तो इराण आणि भारत हा त्यानं उल्लेख केला. लक्षात घ्या, कायम स्वतःचं कोणालाही चांगलं वाटत नसतं. अहो, देशासाठी रोजा सोडणारा मोहम्मद शमी नावाचा खेळाडू भारताला विश्वकरंडक ट्रॉफी मिळवून दिली. देशाविषयी प्रेम अख्ख्या देशानं खांद्यावरती घेतलं मोहम्मद शमीला. तसा सिकंदर शेखचं म्हणणं काय, मी भारताचा आहे, तुमचा आहे, मला सहानुभूती नको, पण विजय झालेला तर द्या की. योग्य ते निर्णय आहे तो. योग्य असलं तर द्या तुम्ही, सत्य असलं तर द्या, पण सत्य असताना सुद्धा उगाच विरोध करतो म्हणून तर माईक घेऊन बोलला. शबाश शबाश शबाश. हवी पैलवान, वा वा वा. पटाला होल देण्याचा प्रयत्न, आणि ढाण्या वाघानं परत कब्जा घेतला. टाळ्या तरी करा की आता. हा, अख्ख्या देशानं डोक्यावर घेतलं, महाराष्ट्रानं घेतलं, कुस्ती पंढरी कोल्हापूरनं प्रेम दिलं, आणि कबनूर का देणार नाही. वादळापूर्वीची शांतता, टाचणी पडली तर आवाज येईल इतकी स्तब्धता.
कबनूरचं मैदान, हातकणंगले तालुका आणि कोल्हापूर जिल्हा, कुस्ती पंढरी, एकलंगी घातलेली आहे आणि ओ सिंगल इल्सन आणि सिंगल इल्सन डावावरती सिकंदर शेख, जो जीता वही सिकंदर. गंगावेस तालीम कोल्हापूर या महाटाच्या भूमिपुत्रानं आपल्या नावलौकिकाला साजेल असा विजय संपादन केलेला आहे. कबनूरच्या मैदानामध्ये प्रेक्षकांची मने जिंकलेली आहे.